तर कशा आहात सगळे एका नवीन व्लॉग मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि आज मी चाललोय गाव सांगवे। तर गाव सांगवे जाण्याचं कारण तसं आहे, ते येत्या मे महिन्यातच त्यांच्या गावात एक मंदिराचं रिनोव्हेशन करण्यात आलंय आणि काय ते क्लासिक मंदिर आहे। म्हणजे काल रात्री, आता मी सांगतो का सांगतोय ते मी पण सांगतो। काल रात्री मी भाईसोबत गेलो होतो फणसडमध्ये, त्याचं सांगवेच्या पुढं गाव आहे ते। तर काल गेलो तर रात्रीचं येताना ना, म्हणजे ते भाई बोलला की हा मंदिराचा एक व्हिडिओ बनव। मी फक्त वाकून बघितलं आणि जी काय त्याचं स्ट्रक्चर होतं, जी एक मांडणी होती, जी काय लाइटिंग होती, ती अतिशय बघण्यासारखी होती। आणि नाही बोलू डोळ्याचं पारणं फिटेल असं ते मंदिर आहे। आणि आता तिथं जाऊया, कसं काय मंदिर आहे, तो मंदिराचा इतिहास जाणून घेऊ। मंदिराचं रिनोव्हेशनचा खर्च बोलण्यापेक्षा एक लोकांची श्रद्धा आहे म्हणून त्याने ते केलं नाही, पण ते काय बांधलं गेलंय बस एवढंच बोलतो। आणि आता हा प्रवास मी चालू करतो। मी आहे आता तामाण्यात, माझ्या इथून धामापूर लागतं, त्याच्यानंतर फौजदारवाडी लागते आणि मग सांगवे येतं। सांगवे ग्रामपंचायतच्या इथून राईट घ्यायचं आहे आणि मग तिथून आपल्या आतमध्ये घ्यायचं आहे। मी मोठं व्लॉग हा बनवत नाही, तरी पण जिथं जिथं स्टॉप येतील तसे तसे मी सांगत जातोय। जे लोकेशन आणि ठिकाण आहेत ती सांगेन मी। आणि व्लॉग कसा वाटेल हे कमेंट करा, कमेंटचा रिप्लाय मी नक्की देईन। हे गाव तुम्हाला जर ॲड्रेस असेल, पाहिजे असेल, कुठं आहे, काय, कसं जायचं, आणि तर नीट व्यवस्थित पहा व्लॉग। आणि व्लॉग पूर्ण पहा। मंदिराचा आपण म्हणजे जिथल्या ते संस्थेची लोकांनी असतील तर त्यांच्याशी आपण एक चर्चा करू, त्यांच्याशी बोलूया, बघूया। एक छोटी बाईट असते, मुलाखत असते, त्या माध्यमातून आपण आता बघूया आणि आत्ताचा आपला प्रवास चालू करूया। तर आत्ता मी आहे ग्रामपंचायत धामापूर तर्फे देवरुख धामापूर गावात आहे। आणि हे धामापूर गावाची ग्रामपंचायतचं ऑफिस आहे। आणि हे बघा ग्रामपंचायत धामापूर तर्फे देवरुख। तर हा सरळ जो रस्ता जातो, सरळ तो जातो सांगवेत। आणि सांगवे 2 किलोमीटर आहे माझ्यापासून, म्हणजे तामाण्यापासून ते सांगवे हे 2 किलोमीटरचं अंतर आहे। तर जो तुम्हाला मी मागं रस्ता दाखवला तसा सरळ सरळ येतं, लेफ्ट राईट अजिबात काय नाही आहे। तर सरळ सरळ रस्त्याने यायचं, मग तुम्हाला हा ब्रिज दिसेल असा, हा जो ब्रिज आहे, हा मागून रस्ता आलोय आणि आता आपल्याला जायचंय या रस्त्यानं। तर हा ब्रिज आहे, तर ह्या ब्रिज कडून पण अजून एक सरळ जायचंय, मग अजून एक ब्रिज येईल, मग तिथून पुढे गेल्यावरती राईट घ्यायचं आहे। आता आधी फौजदारवाडी येईल आणि मग नंतर सांगवे ग्रामपंचायत येईल, ते पण दाखवतो मी तुम्हाला। ब्रिज क्रॉस केल्या फौजदारवाडी आहे आणि इथून सरळ हा मागं ब्रिज आहे आणि इथून क्रॉस केल्या लगेच फौजदारवाडी येते। तर आलो आता आपण ग्रामपंचायत सांगवे, तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत सांगवे, तुळसणी, फणसड, तामाणे। जो फणसडकडे रस्ता जातो म्हणजे आतमध्ये, तर त्या रस्त्याने जायचं आपल्याला, प्रवासी मार्ग निवास सांगवे। आता ह्या रस्त्यामध्ये जातोय आपण आणि जास्त लांब पण नाही आहे, जवळच आहे, लगेचच येतं। 5 मिनिटं पण नसतील लागत, 2-3 मिनिटावरती आहे आणि मंदिर हे तुमच्या समोरच असेल। तर फायनली मी त्या मंदिराच्या इथं आलोय आणि मन शांत करणारी अशी शांतता, त्यातमध्ये एवढं सुंदर असं मंदिर, म्हणजे ते काय बनवलं गेलेलं आहे, त्याला काही जो आकार दिलेला आहे ते म्हणजे असं आहे की एक नाही सांगू शकत। एक प्रसिद्ध ठिकाण असतं, पण कोण असं विचार करू शकत नाही की सांगवे सारख्या गावामध्ये आतमध्ये असं सुंदर एक मंदिर आहे। आणि आता जो टाइम आहे संध्याकाळचे, आता वाजले थांबा एक मिनटं, 4:15 आणि 4:15 ह्याच्यामध्ये ते काय दिसतंय माझ्या समोर मंदिर। काय यार, काय हे मंदिर, एवढे दिवसापासून एवढे महिने आता म्हणजे माहिती असतं तर कधीच टाकला असतं मी व्हिडिओ। खरंच हे मंदिर म्हणजे असं वेगळं वाटतंय ना मंदिरात बाहेरूनच पाहून। आतमध्ये तर अजून मी गेलोयच नाही, अजून बाहेरच आहे मी, आणि आता राहत नाही। आणि आतमध्ये आता जाऊया आपण आणि काय कसं मंदिर बाहेरून आहे हे आधी तुम्हाला दाखवतो मी।
काय बोलू आणि काय कायच समजत नाही. आजवर असं मंदिर तर मी कुठंच पाहिलं नाही, ना कुठल्या पिक्चरमध्ये, ना कुठल्या वेबसिरीजमध्ये, ना कुठल्या गावामध्ये, ना कुठल्या शहरामध्ये, ना कुठल्या अजून म्हणजे बाहेर देशामध्ये, ना देशातल्या अजून कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये मी याहून मोठे असतील मंदिरं, पण असं मंदिर हे माझ्या बघण्यात तरी मी अजून कुठं पाहिलं नव्हतं. आणि नाही काय सुचत हे असं बघून मंदिर, एक असं मंदिर नाही काय खरंच सुचत नाही मला बोलायला काय. कारण की फक्त एक बघत बसावं. मंदिराच्या बाहेर गरम होतंय, मंदिराच्या आतमध्ये आल्यावर अचानकपणे थंडगार असं वाटतंय, वेगळंच वाटतं. आणि आता ह्याची पूर्णपणे आपण माहिती जाणून घेऊया. आता बाहेर एक सूचना फलक आहे, तो वाचूया नीट आपण, कारण की त्याच्यावरती काही अटी शर्ती आहेत. म्हणजे अटी शर्ती नाही आहेत, त्या नीट व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला सूचना आहेत तर त्या एकदम कळतील. त्या आता पाहूया आपण आधी काय आहे ते. मंदिराच्या पहिल्या पायथ्यानीपासून ते मंदिराचं टोक, कुठल्याच कामात काहीच कमी काढता येत नाही. मंदिरात काम कायच बोलता येत नाही कामाबद्दल. आणि एक शब्दच नाहीत असं मंदिर बघितल्यावरती की काय बोलावं. आता फक्त जाणून हे घ्यायचं आहे ह्याची माहिती, बस, बाकी काय नाही. बघून एवढं समाधान वाटलं की माझ्या गावात, संगमेश्वर तालुक्यात सांगवे गावात एक असं मंदिर आहे की जे आजवर अजून जास्त कोणाला माहिती नाही आहे. आता प्रत्येक इथल्या गोष्टीतली, इथल्या देवी देवतांची, ह्या मंदिराच्या, गावाच्या सगळ्या इतिहासाबद्दलची सगळी माहिती आपण आता इथं जाणून घेऊया. आता इथं आहेत, आता इथं आजूबाजूला गावातली लोक, जी कमिटीवरची स्थायिक लोक, स्थानिक लोक आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधून घेऊया. मग त्यांना आपण बोलायला सांगूया की थोडी माहिती द्या आम्हाला, म्हणजे आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना नीट व्यवस्थितपणे माहिती सगळी कळेल. श्री वरदान सोमेश्वर प्रसन्न भाविकांना नम्र सूचना आहेत. पहिली, दुसरी, तिसरी आणि शेवटचे जे आहेत ते लक्षात ठेवा. मंदिर आणि परिसरात पावित्र्य भंग होईल असे कोणते कृत्य करू नये. फोटो सेल्फी काढताना स्वतःपेक्षा देवतांचे परिणामकारक चित्रण होईल आणि पावित्र्य भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच यूट्यूबवर टाकण्यासाठी चित्रीकरण करण्यापूर्वी जबाबदार व्यक्तींची परवानगी घ्यावी, जेणेकरून विश्वासार्ह माहिती जनमानसात पोहोचेल. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि एकूण परिसरात स्वच्छता राखली जाईल याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि हे पहिले नियम आहेत ते सगळे मंदिरात, जे आपण मूर्तीपासून ठराविक अंतरावर दर्शन घ्या, हळद कुंकू असेल तर मूर्तीच्या चरणापर्यंत अर्पण करावे, हे बाकीचे सगळे नियम आहेत. तर आता आपल्यासोबत सांगवे गावातील मनोहर केशव माने आजोबा आपल्याला आता ह्या मंदिराची संपूर्णपणे एक माहिती देतील. कमिटीचे सल्लागार कोण कोण आहेत, कमिटीवर कोण कोण आहे, आणि एक मंदिराचा इतिहास सांगतील आपल्याला. अच्छा, हे सांगवे गावचे मानकरी फौजदार म्हणून सदानंद गोपीनाथ शेलार हे आहेत. आणि ते आमची 25 लोकांची कमिटी आहे. त्याच्या या सांगवे गावचे अध्यक्ष बाळूजी विष्णू शेलार हे आहेत. बाकी सगळे आम्ही सदस्य आहेत 25 पैकी. त्या सदस्यामध्ये मी आहे. आणि हे देऊळ 1917 सालीपासून चालू केलं बांधायला. काही कारणास्तव थोड्या अडचणीमुळे ह्या 7-8 वर्षे त्याला गेली सुमारे. आणि ह्या वर्षाला आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तरी सगळ्यांनी एकमताने, सगळ्या विचाराने ह्या चांगल्या प्रकारे एकमताने सगळ्यांनी तयार केलेलं आहे. ह्या देवीचं नाव वरदान सोमेश्वर असं आहे. ही सोमेश्वराची पिंडी आहे. ही वरदान, धनीन, नवला आहे, पाहुणा आहे. आणि ही
रक्षक, देव रक्षक, देवांचा रक्षक म्हणून आहे. खाली खालच्या भागामध्ये मानाई, विटला आहे, असे आहे. हे गावचा भूतमार्का म्हणून पहिल्या काळात ह्या भूतमार्का पहिली लोक ह्याच्यावर भरोसा जास्ती ठेवायचे आणि ते गावचं भूत म्हणून आहे तिकडं. हां, हे सोमेश्वराचा नंदी आहे. ह्या वरदान देवीच्या देवळामध्ये ह्या देवळाची मेन देवी वरदानी आहे. तिच्या सोबतीला धनीन, दुसरी नवला आहे आणि पाऊण आहे, हे आहेत. परत सोमेश्वरची तिथे मूर्ती आहे, प्राचीन काळी सोमेश्वराची मूर्ती आहे. समोर त्याच्या नंदी आहे. सदानंद गोपीनाथ शेलार हे मानकरी म्हणून फौजदार आमचे आहेत. त्याच्या संघात ती 6 मानकरी आहेत लाईनीन. 1 नंबर मानकरी, 2 नंबर मानकरी, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, हे 7 आमचं गावकर म्हणून एक आहे. असे 7 मानकरी आहेत. आणि ह्याच्यावर निरीक्षण म्हणजे कमिटी ठेवलेली आहे आम्ही गावाने. कमिटी ठेवून अध्यक्ष आहे. अध्यक्षाच्या अंडरमध्ये सर्व काय व्यवहार का गावचे आहेत ते सर्व, आणि आम्ही देऊळ बांधणीचं अध्यक्षांच्या सहकार्याने सगळ्यांनी ते आम्ही पुरं केलेलं आहे. आता ह्या ते कमिटीमध्ये एकंदर 25 सदस्य आहेत. आणि अध्यक्षांचं नाव बाळूजी विष्णू शेलार हे अध्यक्ष आहेत. आणि त्याच्या अंडरमध्ये वर्षाचे 12 महिने काय आमचे सण येणारे ते आम्ही साजरं करतो. हे मंदिर बांधताना मुंबईकर मंडळी म्हणजे आमचे इथून गेलेले नोकरीसाठी, ते मुंबईकर मंडळी आणि आम्ही मिळून दोघांनी एकमतानं असं सहकार्याने एकामेकाच्या हे देवळाचा गाभारा उभा केलेला आहे. आणि सन 1917 सालपासून हे देवळाला आम्ही सुरुवात केली. काही अडीअडचणीमुळे आणि आम्हाला पारंपरिक असं पाहिजे होतं देऊळ बांधून, ते आम्हाला कोण कामदार किंवा काही अडचणी बऱ्याचशा आम्हाला आल्या. त्याच्यामुळे एवढं जवळजवळ 8 वर्ष आमची त्याच्यामध्ये गेली. आणि ह्या वर्धन देवीच्या कृपेनं आम्ही हा गाभारा उभा केलेला आहे सगळ्या गावकरी मंडळींनी एकामेकाच्या सहकार्यानं. तर हे बांधकाम संपूर्ण झालेलं आहे. ते जांभा दगडाचा चिरा ह्या चिऱ्याने केलेला आहे. त्याला सिमेंट किंवा काही नाही. कामदार कर्नाटकचे लोक काम करणारे होते. हां, तर त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. तसेच हे लाकूड काम आहे, सर्व संपूर्ण लाकूड आहे. पुरातन जसं होतं की नाही चौखंबा म्हणतात त्याप्रमाणे चारी बाजूला खांब, जवळजवळ 10-12चे खांब असे 7-8 खांब लाकडाचे गावचा चौखंबा म्हणतात ते या पद्धतीनं आम्ही तयार केलेलं आहे. आणि त्याच्या मजबूतीसाठी चिऱ्याचे खांबसुद्धा मजबूतीसाठी मोठे भले मोठे 15 बाय 15चे जवळजवळ 10 ते 15 खांब ठेवलेले आहेत. तसेच पुढचा जो दर्शनी गाभारा आहे तिथे जो सदरेचा भाग आहे दर्शनी, त्याच्यावर जो कमानी जी दिलेली आहे त्याच्यावर तो टापवरचा भाग आहे त्याच्यावर तो विटांनी मातीवर नुसता बांधलेला आहे राऊंड असा पुढचा घुमट. तसेच
त्याला ह्या देवळाला 3 बाजून जायला तिन्ही बाजूंनी पायटण्या सभोवती ठेवलेले आहेत. तसेच 2 दरवाजे आहेत. 2 दरवाजे का गावातली मंडळी प्रत्येक वाडीला सोपं पडण्यासाठी 2 बाजूला 2 दरवाजे ठेवले आहेत. असे एकंदर 3 दरवाजे आहेत. पाठीमागे अंडरग्राऊंड आहे. अंडरग्राऊंड 2 रूम ठेवलेले आहेत. ऐन वेळेला आपल्या आपत्ती काळ असला तर चौथऱ्याच्या खाली अंडरग्राऊंड 2 रूम ठेवलेले आहेत. ते पण अंडरग्राऊंड रूम विटांचं बांधकाम करून मातीवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती कवळं घातलेली आहेत पाण्याचं बाधा होऊ नये म्हणून. तसेच हे बांधकाम होते ते कर्नाटक आलेले बेळगावची माणसं होती, त्यांनी हे संपूर्ण केलेलं आहे. तसेच याला लागणारे लाकूड नक्षीकाम गावातले आमचे कार्पेंटर गावातले सर्व होते आणि त्यांनी स्वखुशीनं सर्व देवांचे आसन खांब वगैरे सगळे नक्षीखांब तसेच वरचे सगळी चौकट त्यांनी सुशोभित केलेली आहे आणि त्यांचं मोठं योगदान आहे ह्या देवळासाठी. तरी आम्ही त्यांचे आभार करतो. त्या सुतारांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. ह्या बाबतीत भरपूर केलं. आमच्या अपेक्षा नसताना सुद्धा एवढे केलेलं आहे आमच्या अपेक्षेच्या बाहेर. सागाचे जास्तीत जास्त सागाचेच लाकडाचा वापर केलेला आहे. ठराविक ठिकाणी फणसाचा वापर आहे आणि लागणारी रीप मात्र शिवणीची वापरलेली आहे. त्याच्याशिवाय आणि काय सिमेंट किंवा लोखंड या देवळाला काही त्याचा उपयोग केले नाही आणि असे हे बांधकाम पुरं केलेलं आहे. हे मोठे सण आमच्या गावामध्ये हे होळी होऊन नंतर नवरात्र 7 दिवस सप्ताह तिथे जातो संतांचा. तिथे रात्रंदिवस भजन कीर्तन बाहेरचे कार्यक्रम असे सतत चाललेले असतात. त्याच्यानंतर 7 दिवस व 7 रात्री झाल्याच्यानंतर ती देवळावाटली पालखी 5 प्रदक्षिणा घालून त्याची मिरवणूक करून समाप्ती होते. देवळासाठी माहेर वसनीचं मोठं सहकार्य आहे. त्यांनी आमच्या यथाशक्ती काय होईल ते प्रत्येकानं आल्यावर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही ह्याचं उद्घाटन केलं देवळाचं त्यावेळेस ते आवर्जून इथे उपस्थित होत्या मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी. तर ही गावाची मुख्य देवी श्री वरदान उजव्या बाजूला आहे श्री धणीन. देवीच्या डाव्या बाजूला श्री नवलाई आणि तिच्या बाजूला श्री पावणाई. देवीच्या या बाजूला आहेत श्री देवरक्षक. आणि देवीच्या ह्या बाजूला श्री देव सोमेश्वर. आणि श्रीदेव सोमेश्वराची जिथं पिंड आहे तर त्याच्या बरोबर समोर नंदी आहे. बाहेरच्या या बाजूला श्री विठ्ठलाई आणि मानाई. ते या बाजूला गावचा भूत मार्ग आहे आणि बरोबर त्याच्या समोर या बाजूला गावचं भूत. तर आपल्याला जे माने आजोबा भेटले आणि त्यांनी जी मंदिराची जडणघडण मंदिराचा एक भाग सांगितल्याने नीट व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितल्याने
त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत. आणि त्याचबरोबर मंदिराबद्दल जी माहिती सांगितली, मंदिरात एकही सिमेंट किंवा लोखंडाचा असा वापर न करता मंदिराची उभारणी केलेली आहे. हे सगळं चिऱ्याच्या दगडाचंच बांधकाम आहे. पूर्ण एकदम म्हणजे जे काही पाहाल तुम्ही ते आतमध्ये जे लाकूड आहे ते सागवनी, शिवण आणि फणसाचं आहे आणि एकदम मजबूत असं बांधकाम आहे. त्याबद्दल त्याच्या अजून देवांची माहिती सांगितली, देवांची नावं, देवांची ओळख आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर गावचा इतिहास सांगितलं. गावचं मंदिराची स्थापना कधीपासून झाली, काय सगळं नीट व्यवस्थित आपल्याला सगळं काही छान नीट व्यवस्थित समजेल. आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांनाही समजेल त्यांना मी सांगितलं नाही. आणि त्याचसोबत अजून सांगितलं नाही की रत्नागिरीतून, मुंबईतून, परत कणकवली, लांजा इकडून पण लोक व्हिडिओमध्ये व्लॉग बनवायला येतात. कोण कोण माहिती विचारायला येतात. ज्यांना जसं जसं कळेल ते तसं मंदिराला भेट द्यायला येतात. तर एक छान नीट व्यवस्थित आणि मस्त असे मंदिर आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, भेट द्या मंदिराला. मंदिराचा बाजूचा परिसरही शांत, एकदम नीट मस्त आहे. आणि बस अजून काय बोलू शकत नाही, कारण की जे समोर येऊन तुम्ही पाहाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. मी कितीही बोललो, कितीही सांगितले, कितीही व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवलं तरी तुम्हाला ते कळणार नाही. जोवर तुम्ही समोर येऊन एखादी गोष्ट बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ती कळत नाही, असं आहे. आणि त्याचबरोबर मंदिर अंडरग्राऊंड त्यांना 2 रूम आहेत. मागच्या बाजूला दाखवतो नीट व्यवस्थित, बाहेरून सगळं तुम्हाला दाखवतो. आणि आजोबांसोबत गप्पा आणि भरपूर झाल्या. भरपूर एखादी त्यांनी माहिती सांगितली, वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेली त्यांनी, त्यांचे अनुभव, त्यांच्या लहानपणापासूनचे अनुभव, त्याबरोबर आत्ताही काही गोष्टी आहेत त्या भरपूर गोष्टी सांगितल्या त्यांनी. आणि ते भरपूर मला बरं वाटलं की त्यांच्यासोबत बोलून त्यांनी त्यांचं एक जे मनातलं आहे, नीट व्यवस्थित आहे, जे सगळं सांगितलं नाही. आणि ते ऐकून त्यांच्याशी बोलून संवाद साधून एकदम भरपूर असा आनंद झाला. आणि आता आपण इथून मंदिराचं जे बाहेरचं आहे, बाहेरून कसं आहे मंदिर ते बघूया. मंदिराची एंट्री गेटला दरवाजावर जे नक्षीकाम आहे न बोलण्या पलीकडे आहे. म्हणजे काहीच आपण त्रुटी अशा काढू शकत नाही. काही पॉईंट बोलतात ते काढू शकत नाही. अजूनही मंदिराचं काम आहे ते भविष्यात ते होणार आहे. ज्या ह्या तुम्ही खिडक्या आहेत त्यांना एक वेगळ्या अजून त्याच्यामध्ये नक्षीकाम होणार आहे. त्या वेगवेगळ्या अजून काही आहेत, भरपूर बाबी आहेत. त्या आता इन फ्युचर आपण ह्या मंदिराला अशीच भेट देणार. आजोबांकडून अजून नवीन इतिहास, मंदिराच्या अजून नवीन चढण घडणं आहे त्या आपण भरपूर असं जाणून घेणार. आणि आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया. आता मंदिराच्या बाहेरून आपण जाऊया आणि एकंदर परिसर. आता आजोबांसोबत बोलता भरपूर टाइम गेला, त्याचं काय लक्षातच नाही राहिलं. मंदिराला इकडून पण एक दरवाजा आहे आतमध्ये जायला, प्रवेश करायला. काळोख पडायची सुरुवात झाली आहे, त्याच्या अगोदर आपण जाऊया. पाण्याची टाकी ही बॅक साईड आहे मंदिराची. आता इथं खाली पूर्ण काळोख आहे, तो तुम्हाला दिसणार नाही. इथं अंडरग्राऊंड रूम आहे. थांबा 1 मिनिट. हां, तर हा जो मधला पॅसेज आहे तर इथं आतमध्ये 2 रूम आहेत. ह्या बाजूला देखील एक दरवाजा आहे. आणि हा समोर फ्रंट गेट मंदिराचा. आणि आत्ता दिवसा उजेडात सूर्यप्रकाश चमकून दिसतं आणि जेव्हा संध्याकाळची लाईट लागते तेव्हा एक मंदिराचं वेगळेपण आहे ते जाणवतं. आणि याची खास एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगतो की हा जो मधला भाग आहे हा, तर इथं हा वेगळा आवाज येतो. तुम्ही ह्या बाजूला गेलात तर वेगळा आवाज नॉर्मल येतो. ह्या बाजूला आला परत मध्ये आलात तर एक वेगळा आवाज येतो. आणि परत ह्या बाजूला गेलात तर एक नॉर्मल आवाज येतो. दरवाजाची नक्षी काम, त्याची डिटेलिंग, आतमध्ये भरपूर अशा छोट्या गोष्टी आहेत त्याच्या एकदम काळजीपूर्वक असे घेतलेले आहेत.
लोखंडाचा अजिबात वापर न करता फक्त सागवानी लाकूड. जेवढा टाइम राहता येईल असंच वाटतं की इथंच थांबून राहावं. आणि मी आता इथून एक 100 मीटर अंतरावरती आणि मंदिर एवढं सुंदर असं दिसतंय ना लाइटिंग मध्ये की काय बोलू शकत नाही. तर आता आपण निघूया घरी प्रवासाला. घरच्या ब्लॉगचा अंतिम आणि एंडिंगचा टाइम. तर नक्की विजिट करा. जर तुम्ही रत्नागिरी संगमेश्वर इथं असाल तर एक दिवस काढून तुम्ही नक्की विजिट करू शकता. अतिशय सुंदर, नक्षीदार आणि एक वेगळा असं एक मंदिर आहे. मंदिराला कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही राजकीय नेत्याचा सपोर्ट नाही. गावातल्यांनी आपले एक हे करून दाखवलं नाही. मुंबईतले म्हणजे गावचे मुंबईला काम करणारे आहेत त्यांनी, परत गावच्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन परत माहेरवासणी ज्या इथल्या मुली आहेत ज्यांची लग्न झाली आहेत पण त्या दुसऱ्या सासरी आहेत त्यांनी माहेरात हे मंदिर उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. परत जे काय कामदार असतील तर ते बाहेरचे नाही, गावातलेच आहेत. त्यांनी स्वतःहून ही सेवा केलेली आहे मंदिर उभारणीसाठी. ते आजोबांनी सांगितलं नाही. परत खूप साऱ्या भरपूर आजोबांसोबत मनसोक्त अशा गप्पा झाल्यात आणि त्याच्यातून गावचा इतिहास सगळं भरपूर अशा गोष्टी कळल्या. आणि एवढंच जाणून मी आता हा ब्लॉग एंड करतो. तर तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, गाव सांगवे, इथं हे गाव आतमध्ये आहे. आणि फणसटकडे जाणारा जो रस्ता आहे तर तिथं जाताना तिथं फणसट ह्या गावाला जाताना मध्येच सांगवे गाव लागतं, तिथं हे मंदिर उभारलेलं आहे. आणि एवढंच बोलून मी हा ब्लॉग एंड करतो. तर पुन्हा एकदा भेटू अशा सुंदर आणि मस्त अशा ब्लॉगमध्ये.